मोलाचा वाटा उचलला तो निकेश लिहे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन रुपेशजी पारधी, अभिनंदन हर्षा पारधी साहेब, या सर्व पाठीराख्यांचा आणि जांभूळपाडा वासियांच्या संपूर्ण पाठीराख्यांचं संपूर्ण आधारस्तंभ मंडळीचं मनापासून आभार. इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करत आहोत. एक हर्षा पारधी यांच्याकडनं निकेश लिहेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण वितरित करत आहोत. मॅन ऑफ द मॅच सुंदर ट्रॉफी, त्याचबरोबर एक स्वीट या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. त्याचबरोबर थंडगार मिरिंडा या ठिकाणी वितरित केला जातोय. निकेश 2 मिनिटं थांबा. या ठिकाणी आपण पाहताय सामना जिंकलाय जांभूळपाडा या टीमनं. दोन्ही टीमला मनापासून आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. मैदानावरती सामना होतोय सुरू, सेकंड इनिंगची बिग फाईट मॅच आणि हा सामना 3 षटकांचा असेल. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही अंपायर आमचे एवन जोडी माधव ठाकरे सर आणि त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव राज ठाकरे सर जात आहेत आणि सामन्याला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल. जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करूयात, आवाज ऐकूयात. व्हॉइस ऑफ निंबवली आमचे मार्गदर्शक द लिजंड कॉमेंटेटर मान्यवर मनोजजी कारवे सर आपल्या सोबत. धन्यवाद. धन्यवाद आमचे नेहमीचे सहकारी समालोचक. आणि मगाशी पण उल्लेख केला की ह्या परिसरामध्ये शहापूर मुरबाड सर्वात जास्त निमंत्रण ज्यांच्याकडून मला येत असतं ते आमचे लाडके आमचे मित्र सोमनाथजी खाडे सरांचा आपण आवाज, दमदार जानदार आवाज आणि सामन्यामध्ये जान सुद्धा त्यांनी टाकली आणि फसलेला सामना निकेश लिहेने तो जिंकला. अभिनंदन हर्ष पारधी, अभिनंदन रुपेशजी पारधी, अभिनंदन शिवाजी कासार, अभिनंदन किरणजी फिरगाणे. तसेच अभिनंदन आमचे सूरजजी जाधव सुद्धा आलेले आहेत, आमचे MD साहेबांचे बंधू अमनेपाडाचे, जे जांभूळपाड्याचे पाठबळ वाढवण्यासाठी आलेत. या ठिकाणी परिणिती धाब्याचे मालक यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं प्राइज आले. मिलिंदजी दिनकर साहेबांकडून. गोटेकर बी संघाच्या कुठल्याही फलंदाजाने षटकारांची जर हॅट्रिक केली तर चौकांची हॅट्रिक सुद्धा चालणार आहे. तब्बल 3000 कॅश प्राइज आमच्याकडे सुपूर्द केले. मिलिंद दिनकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे तुमच्या ह्या मनाच्या मोठेपणासाठी आणि तुम्ही अगदी गोटेकर बी संघावर तिथं विश्वास दाखवत आहे त्यासाठी तुमचं आभार. आणि 3 विकेट जर प्राप्त केले तर या ठिकाणी देवान स्पोर्ट्स वाफाले बी संघाच्या कुठल्याही गोलंदाजाला सरपंच साहेबांकडून तब्बल 1000 चे कॅश प्राइज. जबरदस्त लढत आहे. देवान स्पोर्ट्स वाफाळे बी बॉलिंग करतोय. यावेळेला जबरदस्त पिकअप केलाय आणि उडवलाय मी विकेटच्या दिशेने. एका टप्प्याने प्रेक्षकाच्या डोक्यावरून जात असताना, फिल्डच्या डोक्यावरून जात असताना हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचा लाडका खेळाडू कुक्षेवरून सुद्धा आलाय. मानस, तुझं सुद्धा स्वागत. मानस धुमाळ सुद्धा आलाय जांभूळपाड्याच्या पाठीराख्यामध्ये. ज्या कुक्षेच्या ग्राउंडमध्ये मी सर्वाधिक कॉमेंट्री माझ्या या 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केली आहे, असा कुक्षेचा तो सुपुत्र MD मिस्टर मानस धुमाळ, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. इथे चौकाराने धावसंख्या सुरू केली आहे. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर ब संघाने.
यावेळेला पायामध्ये होता, त्याला खोदून काढला, मस्त इथे बॅटची स्टाईल होती, हाय बॅकट्रिपने हा ड्राऊट झालाय. रोहन शेळकेच्या बॅट मधून हे तल्लखपणे फटके येत आहेत. लागोपाठच्या 3 चौकार आणि 30 षटकांसाठी मिलिंदजी दिनकर साहेबांकडून परिणित धाबाचे ते मालक आहेत. 3000चं कॅश प्राइज आणि देवान स्पोर्ट्स वाफाळे बी साठी सरपंच दिलीपजी पालीस साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 कॅश प्राइज. दोन्हीकडे पण जुगलबंदी. एक संघ जिंकणार, कोणता जिंकणार? जो 1% सरस कामगिरी करणार. ती कामगिरी सुरू केली, पुन्हा एकदा बॅकफुटला गेला आणि तिथे काहीसा फोर्स केला होता. शॉर्ट ऑफ जॉब स्टाईलने इथे मनगडाचा वापर करून फटका सोडण्याचा प्रयत्न फलंदाज जयंताने केला होता. जयंत जोडला गेला रोहन शेळकेच्या सोबतीला आणि आमच्या सोबतीला जोडले गेले राजेशजी ठाकरे. स्कोरिंगसाठी धावसंख्या ते आम्हाला सांगतात की एकही गडी बाद नाही. 6 वर 6 ऑन द बोर्ड. डीप मध्ये वाईडीस लॉंग ऑन अगदी त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त प्रेक्षक पाहिलेत पाहतोय आपण आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. 2 फिल्डर या पहिल्या षटकामध्ये तैनात. सीमारेषा सांभाळण्यासाठी टप्पा पडला गुडलेनच्या जवळ आणि चेंडू बाहेर जात असताना पंचांनी दर्शवले की हा प्रथमेश विशेचा हा वाईट चेंडू आहे. खराब चेंडू घोषित झाला. लेन चांगली होती परंतु दिशा थोडीशी भरकटली पाहिलं आपण आणि त्याच कारणास्तव एका धावेने धावसंख्या फुलली आई गावदेवी गोठेकर बी संघाची. चांगला कॉन्टेस्ट, बिग फाईट. हे द्वंद्व युद्ध असेल, द्वंद्व युद्ध असेल. दोन्ही बाजूला आग लागणार आहे. चेंज ऑफ पेस काहीसं केलं होतं, हलक्या हाताने सोडलं तर प्रथमेशने आणि त्या कारणाने इथे ड्राईव्ह होताना टायमिंग साधू शकला नाही रोहन शेळके. या ठिकाणी आज गणेश डिंगोरेला बहुतेक मिस करतोय हा संघ. कदाचित आलाही असेल, जर आला असता तर मला वाटतं फ्रंटला आला असता ओपनिंगला, म्हणजे गणेश अवेलेबल नाहीये. मागच्या आठवड्यात गणेश सिंधुदुर्गामध्ये होता, आनंदवाडीमध्ये देवगड ह्या ठिकाणी. धावसंख्या 8 वरती पाहतोय आपण, एके गडी बाद नाहीये. प्रथमेश षटक हाताळतोय, टाळांचा कडकडाट होतोय, प्रत्येकाला प्रोत्साहन दिलं जात आहे. उडवलाय, हा लॉब केलाय, तिथे फिल्डर आहे, त्याने उंच उडी घेतली, हनुमान उडी घेतली, पण तो चेंडू हाताला स्पर्श करून गेला आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला लाखाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कोसले गाववाला, सारा इलाका गाजवायला. वाह वाह वाह, खूप सारा. 38 नंबर कोसले वाला, सारा का इलाका गाजवणारा आपण पाहिला. काही शब्द रचना मस्त ऐकत राहावंसं गाणवताना थिरकणारं संगीत. पोते इथे मात्र थिरकवले. पहिल्या षटकामध्ये ठोकल्यात 14 धावा उंच पुऱ्या. प्रतीक विशेषच्या डोक्यावरून तो षटकार गेला होता, बघितला आपण. इतर प्रतीक विषय आता षटक हाताळण्यासाठी आलाय. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं स्पेल समोर आहे. रोहन शेळके सज्ज झालाय. ओहो, टर्न केला, फुल टॉसला फेकून दिले स्क्वेअर लेगच्या वरून. खणखरी षटकार. अरे वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला
धन्यवाद. सारा इलाका नाव टॉप लेवलला 100% आहे आणि स्पर्धा सुद्धा टॉप लेवलला गेली की नाही ही सुद्धा 100% मित्रांनो गेली नाही स्पर्धा. टॉप लेवलची स्पर्धा होऊन जातात. टाळ्या सरपंच साहेबांसाठी एकदा बिग क्लॅप्स. टाळ्या वाजवा, बिग क्लॅप्स. काय स्पर्धा सजवली आहे, रंगवली आहे, भरवली आहे, आयोजित केली आहे, नियोजित केली आहे. नियोजनबद्ध आयोजन आणि त्यामध्ये हे उत्कृष्ट खेळाचं प्रयोजन पाहतो आपण. हे प्रयोजन आहे ग्रामस्थ मंडळ कोसलेच्या वतीने आणि त्यांच्या सरपंच साहेबांच्या वतीने, त्यांच्या सोबतीला वासुदेवजी भोईर, इतर सर्व मंडळी, पूर्ण क्रीडा मंडळ एकत्र झाले आणि ही स्पर्धा आपल्या भेटीमध्ये येत असताना ही तिसरी रजनी ते गाजते, गाजाबाजा करते, जयघोष होतो ह्या क्रिकेटचा नारा होत असताना क्रीडानगरीवरती इथे जयघोष होतोय रोहन शेळकेचा. जयंताने सुद्धा एक षटकार मारलाय, परंतु रोहन शेळके इथे मात्र आता स्ट्राईकला असेल तो प्रतीक विषयचा सामना करेल. धावसंख्या इथे 20 वरती. लॉफ्ट केलाय, लॉफ्ट केलाय. इट्स अ बिगी मायटी ब्लो. जबरदस्त फटका लागतो या ठिकाणी समोरच्या संघाला चटका. हा छक्का, सिक्सर. सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी. धन्यवाद, धन्यवाद. सन्मान्य मिलिंदजी दिनकर साहेब सुद्धा खुश झालेले आहेत. परिस्थिती धाब्याचे ते मालक. त्यांनी जर जे सांगितलं की जर फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार मारले तर 3000 कॅश प्राइज त्यांनी आपल्याला पाठवलेली आहे. फलंदाजाला तिथे आता पर्वणी असेल. मिलिंद दिनकर साहेब आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा इथे लागोपाठचे 2 षटकार. काय तिसरा येणार का? प्रयत्न नाही केला. प्रयत्न केला तो प्रतीक विषयने. डाऊन द लेग. तू मला एसटी वाकवली, बघ मी ती वाकवली. क्लीन बॉल. 3 फळाची रोहन शेळके बाद. आय रुबा वयोला काचा, आय रुबा वयोला काचा. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पलवी. सारा इलाका काय कॉन्टेस्ट आहे, काय कॉन्टेस्ट आहे. तुम्हाला 2 षटकार मारले. मी सुद्धा विकेट घेऊन ललकाल करणार, हाहाकार करणार. मी बहारदार क्रिकेटर आहे म्हणून तर मला म्हटलं जातं हार्ट ऑफ पीटीसी. पडगा टेनिस क्रिकेटचा हा हृदय आहे आणि हृदयाची धडधड वाढत असते जेव्हा प्रत्येक विषय मैदानामध्ये येतोय. आणि अशा वेळेला तो उत्कंठा शिगेला पोचण्याची क्षमता ठेवतो आणि किमिया सुद्धा त्याच्याकडे किमिया गार आहे आणि ती किमिया त्यांनी घडवली. जो रोहन शेळके इथे तळपला होता त्याला परतीचा रस्ता दाखवला आणि आता मात्र मागच्या सामन्यामध्ये ज्याने अगडोंब इथे पेटवलं होतं तो आतिश भांडे आलाय मैदानामध्ये. धावसंख्या पाहतोय आपण 26 वरती. चेंज ऑफ पेस. ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनी व्हर्टिकल झोन मध्ये बॅटला घेतली आणि टॉप आणि बॉटम हँडचा इथे वापर केला. तिथे मात्र दोन्ही पायांच्या मधून चिरून निसटलाय. फिल्डिंगची स्टाईल तिथे चुकीची होती. त्या दरम्यान एका धाव्याचं रूपांतर 2 मध्ये करण्यामध्ये वेळ मिळाला, संधी मिळाली. संधीचं सोनं केलं आतिश भांडेने. पुन्हा एकदा गेला स्ट्राईक रेंजला. धावसंख्या 2 पुढे सरकलेली आहे ती 28 वर. रोहन शेळके एक गडी बाद. जयंत त्याच्या सोबतीला जॉईन झालाय. आता जयंतच्या सोबतीला आतिश भांडे आलाय. आतिश भांडे टर्न केलाय. बॅटचा स्विंग बघा आणि फटका बघा. नजरेमध्ये कैद करणारा ठोकला षटकार आतिश भांडेने. ये दिल मांगे मोर. वन्स मोर सिक्सर. एकदम मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गाणं धुमधुम ते गाणं वाजते, नाचावंसं वाटते, डोलावंसं वाटते आणि थाता त्या नाचवते या ठिकाणी आतिश भांडे. आतिश भांडेच्या कानात सुद्धा हे गाणं जात असताना इथे मात्र आतिश भांडेने भांडी वाजवले. बॅट आणि बॉलचा अचूक संपर्क. इथे एकटी दाखवली आणि इथे स्क्वेअर कट करत असताना दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये हा सुंदर चौकार आतिश भांडेच्या बॅट मधून. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पलवी. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय
धन्यवाद धन्यवाद प्रेक्षकांनो. रोहन शेळके बाद झाला. रोहनने सुद्धा चमकदार कामगिरी केली, परंतु जसा अतिश भांडे आला त्याने या 3 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा कुठल्यात. आणि या षटकामध्ये जर विचार आपण केला तर 24 धावांचा पाऊस पडलाय. 24 धावा तब्बल प्रतीक विश्वते आक्रमण केलं, हल्लापोल केलं आतिश भांडेने. आणि मात्र ही मॅच हाय स्कोरिंग बनेल, कारण 3 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. 2 ओव्हरमध्येच इथे मात्र दे दनादन बॅटिंग होत असताना इथे धावसंख्या पोहोचलेली आहे ती 38 वरती. तब्बल 19चा रेट आहे. 19.0 पर ओव्हर. हा डाऊन द लेग टाकण्याचा प्रयत्न फसला आणि तिथे बीट झाले. सर्व काय पाहत राहिले आणि चेंडू गेला तिथे लॉंग स्टॉप रिजन कडे च्या दिशेने. हा येतोय चौकार. साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. वन साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. धन्यवाद धन्यवाद. हो नक्कीच दिलीप पालवी सर टॉप लेवलचे सरपंच मध्ये गणले जातात आणि ही स्पर्धा सुद्धा त्यांचीच ही टॉप लेवलला गेली आहे. कारण उत्कृष्ट क्रिकेटचा नमुना पेश केला जातो ह्या स्पर्धेमध्ये. काय क्रिकेट आहे, काय बॉलिंग आहे, काय बॅटिंग आहे. बघा आधीचा डाऊन द लेग जयश्रीचा फसला आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी करत असताना बॅट्समनचा डिमांड आहे. रिव्ह्यू इथे चेक केलं जाईल. राज सरांनी दर्शवले आणि विष्णू स्केने सर इथे ते पाहतीलच. बॅट्समनला वाटतं त्या ठिकाणी की मला वाईट मिळू शकतं, परंतु ओरिजिनल डिसिजन इज वाईट नाही, फेअर आहे. इथे बघा धावसंख्या चेंडूच्या आधी जर विचार केला तर 42 मध्ये जाऊन ठेपली. पहिल्या 2 षटकांमध्ये 38 धावा. फेअर डिलिव्हरी सर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. यू आर राईट, युअर ऑल आर राईट. मस्त. तिन्ही पण पंचांनी परफेक्ट काळजी घेतली आहे दिलीप पालवी साहेबांच्या चषकामध्ये की ह्या स्पर्धेला कुठलंही गालबोट लागणार नाही याची पुरेपूर काळजी प्रत्येकाने घेतली. सन्माने आमचे लाडके सर्वांचे अगदी जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व संदीप दादा काठोळे, सतीश दादा काठोळे यांच्या वतीने जयेश विषयला विकेट तब्बल 3000 प्राइज झालेला आहे. वा काय कॉन्टेस्ट आहे. आधीचं प्राइज ते लावलंय मिलिंदजी दिनकर साहेबांनी 3 षटकार 3 चौकारांसाठी. इथे आता प्राइज झालं सतीश शेठ काठोळे साहेबांकडून, जे टीमला नेहमीच पाठबळ देत असतात. क्रिकेटचे चाहते सतीशजी काठोळे. यावेळेला खायचा फोर्स नाहीये, पण तो गॅप शोधलाय. 2 पिढ्याच्या मधून चेंडू तिथे जात नाही, पण तो टप्पा कव्हर केलाय. डीप मध्ये तिथे चेंडू काहीसा थांबला. टप्पा पडल्यानंतर दरम्यान न थांबता आतिश भांडेने 2 धावा पूर्ण केल्या. संदीपजी काटोले साहेब आहेत, ते ग्रामपंचायत सदस्य वाफाळ्याचे. संदीपजी काटोले साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि दिलगिरी व्यक्त करतो की आपण सतीश, मी तुमचं नाव घेतलं, परंतु इथे संदीप साहेबांकडून हे बक्षीस आलंय. परंतु इथे शेवटचं षटक सुरू आहे आणि हा 4 चेंडू पडलेत. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटच्या षटकातील धावसंख्या 45. ऑप्टिकच्या बाहेर टप्पा पडला, चेंडूला स्किट केलं. या ठिकाणी ही किमया केली जयेश विषयने. हा मातबर आणि पंचांनी इथे सांगितलं की लेट निर्णय दिलाय आणि हा वाईटचा इशारा विचार करून दिलाय. काहीसा आक्षेप घेतलाय ते विकेट किपरने त्या ठिकाणी आणि सांगितलंय, पंचांनी दर्शवले, नियम सांगितले गेले असतील आणि लगेचच डिक्लेअर झाला आणि चेक केलंय सुद्धा आमच्या मूव्हीज मध्ये. बघा प्रेक्षकांना सुद्धा दाखवलं गेलं की हा बरोबर वाईटच आहे. एमसीचे पंच आहेत मित्रांनो, राज ठाकरे सर आणि माधव ठाकरे सर, तसे विष्णू केणे सर सुद्धा निंबोलीचे चांगली पंचगिरी करतात. इथे मात्र चांगला बॉल आणि खराब फटका. विकेट कीपर स्वतः चेंडूच्या खाली आणि फलंदाज आतिश भांडेची खिली संपुष्टात. विकेटचं पतन. सरपंच दिलीप पालवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. धन्यवाद धन्यवाद. मस्त बॉलिंग केली. एकदा टाळ्या होऊन जाते जयेश विषयसाठी. 19.0 वेगांची धावसंख्या चाललेली, त्याचा वेग थांबवला आणि आतापर्यंत जयेश विषयने 5 चेंडूंमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात.
मस्त कमबॅक केले, खूप चांगला फरक केला इथे. हा फरक महत्वाचा असेल, हा फरक निर्णय पण तू नाही, मी फरकाला इथे त्या रिकाम्या जागेला भरेन, मी आहे या ठिकाणी तगडा खेळाडू. आणि जो आला अमित त्याने ठोकलाय षटकार. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद धन्यवाद प्रेक्षकांनो. आणि डीजे थांब जरा आपण टार्गेट सांगूया. 52 धावा उभ्या केल्या या ठिकाणी आई गावदेवी गोटेकर ब संघाने. पाहता पाहता 19.0चा वेग होता, म्हणजे 57 ची अपेक्षा होती, परंतु इथे हा शेवटचा चेंडू आधी स्लॉट मध्ये दिला आणि आलेल्या अमित भांडेने अक्षरशः तो भांड वाजवला त्या ठिकाणी. आणि ह्या निर्णायक षटकार असेल पुढच्या इनिंगसाठी हे सुद्धा प्रेक्षकांना कळलंय. काहीशी हालचाल निर्माण झाली की हाय स्कोरिंग मॅच झालेली आहे आणि होणार, हाय व्होल्टेज सुद्धा बनवणार या ठिकाणी. वाफाले ब संघ जो देवान स्पोर्ट्स नावाने दिलीजी पालवी साहेबांनी पुरस्कृत केलेला आहे सरपंच साहेबांनी. आणि नक्कीच वाफाले बी संघ देवान स्पोर्टच्या नावाने खेळत असताना पूर्णपणे जबाबदारीने खेळेल हे सुद्धा तितकंच त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी सुद्धा फार मोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या धाव फलकाचा पाठलाग करून टार्गेट सुद्धा पूर्ण केलेले. परंतु या ठिकाणी आता त्यांची कामगिरी कशी होईल यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुरतेने वाट बघतील. आणि तत्पूर्वी आपण जाऊया आता नवीन सामन्याचा टॉस. एमडी स्पोर्ट्स मानकोली विरुद्ध जय झोटिंग देवरुंग. मानकोलीचा कॅप्टन आपण या. देवरुंगचा कॅप्टन आकाश पाटील आलेला आहे, त्वरित या. 3 ओव्हरची मॅच असेल या ठिकाणी. 53 धावांचं लक्ष्य. 17.67च्या वेगाने धावा कराव्या लागतील जवळपास. 17 ते 18 धावा प्रत्येक षटकामध्ये ठोकायच्या आहेत देवान स्पोर्ट्स वाफाले बी संघाला. तगडी लढाई, हाय स्कोरिंग असलं म्हणून घाबरायचं नाही मित्रांनो. मनात घ्यायचं की 434 झाले आणि ऑस्ट्रेलियाने जश्न सुरू केला होता. ड्रेसिंग रूम मध्ये सेलिब्रेशनची तयारी सुरू केली होती, परंतु त्या सेलिब्रेशनवरती पाणी टाकलं दक्षिण आफ्रिकनने आणि 434चं टार्गेट असताना 438 धावा ठोकल्या. म्हणजे हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा जिंकू शकतो आपण, हे मनामध्ये घ्या. ते मनामध्ये घेऊन सलामीची जोडी जात असताना पाहतो आपण. आणि ते आता टॉस कडे बोलतोय. शेवटचा कॉल आहे, लक्षात घ्या. एमडी स्पोर्ट्स मानकोलीचा कॅप्टन आपण पटकन या. 53 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी सुद्धा पोहोचलेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. 4 ते 5 वेळा अनाउन्समेंट करायला होता तुम्ही. ही का बैलांची स्पर्धा आहे का? प्लीज काळजी घ्या ना. इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही इथे येऊन थांबायला पाहिजे. अनाउन्समेंट करणं म्हणजे कॉमेंट्री नव्हे मित्रांनो. एकदा कॉल दिला की आपण येऊन थांबायचं. वारंवार सांगत असतो आम्ही की इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन आलेच पाहिजेत टॉस बॉक्स मध्ये. पप्पूजी पालवी साहेबाच्या शुभ हस्ते हा टॉस करतो आम्ही पुढील सामन्याचा. एका बाजूला एमडी स्पोर्ट्स मानकुली, दुसऱ्या बाजूला जय झोटिंग देवरुंग. 3 ओव्हरची मॅच असेल पुढची. आपण फक्त निर्णय घेऊ टॉस करून. धावांचा पाठलाग सुरू होतोय म्हणून. सरपंचचा कॉल देवरुंगच्या कॅप्टनचा 38 आलाय. टॉस जिंकलाय मानकुलीच्या कॅप्टनने. निर्णय सांग. फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी निमंत्रित केले देवरुंगला. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो एमडी स्पोर्ट्स मानकुलीच्या कॅप्टनने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केले देवरुंग संघाला. तो पुढचा सामना असेल. चालू सामन्यामध्ये जाऊया आपण. धावांचा पाठलाग कसा होईल आपल्याला ऐकवतील आमचे सन्मानी आदरणीय सोमनाथजी खाडे सर, मॅन फ्रॉम अल्लानी. धन्यवाद. इथे सुरुवात झाली आहे पहिल्याच बॉलवरती. अगदी सुंदर फटका. फिल्डर पाठलाग करतोय त्या ठिकाणी. प्रयत्नांची पराकाष्ठा त्यानं केली, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमा पार. धावा मिळते 4.
मच हसीनों की रानी पहाड़ों का राजा मिलना है तो सीधा मैदान के अंदर आजा. माधव ठाकरे सरांचा जलवा या ठिकाणी चालू झालाय. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. चांगली मॅच, मोठा पाठलाग आहे. मात्र मैदानावरती संघर्षाला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना प्रतीक विषय आणि त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन प्रथमेश, 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर इथे सिंगल मिळाली. धन्यवाद, मनापासून आभार आम्ही मनोजजी कारवे सरांचं या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. या ठिकाणी आम्हाला समालोचन कक्षामधनं सांभाळून घेत आहेत, मार्गदर्शन करतायत आणि निश्चितच त्यांच्या सोबत काम करत असताना एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळी एनर्जी आमच्यामध्ये सुद्धा नेहमीच येत असते. षटक क्रमांक 1 जेपी. प्रीतमचा हा चेंडू समोरच्या दिशेला ऑन ड्राईव्ह, फिल्डर आहे सीमारेषेवरती पकडून फेकतोय. सिंगल 1 मिळेल. सिंगल 1 धावेची मदत. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. क्रिकेटच्या मैदानावरती कधी काही घडू शकतं मित्रांनो. अलीकडेच आपण पाहत असाल विश्वचषक चालू आहे T20चं आणि ऑस्ट्रेलियन संघाला T20 मधून काढता पाय घ्यावा लागलाय. क्रिकेट कधीच कुणाचं नाही. तुम्ही क्रिकेटचा रिस्पेक्ट करून खेळा. फटका दमदार, जागेवरनं कडक बेधडक हिट. प्रतीक विषयच्या बॅटचा क्लासिकल अंदाज. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दे धमाका, सिक्सर. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रतीक विषय मैदानावरती नेहमीच वन मॅन शो भूमिका त्याची सातत्यानं राहिली आहे. पीटीसीचा हा स्टार प्लेअर आहे. इथे आपण पाहताय वाफाळे बी या टीम साठी मैदानावरती उतरलाय. अर्थातच देवांश 11 वाफाळे बी आणि त्यांना फाईट करत असताना आई गावदेवी घोटेकर बी या 2 ताकदवर आणि मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. 53 बनवल्या तब्बल 3 षटकांमध्ये आणि 54चा पाठलाग इथे करत असताना सुरुवात दमदार झाली आहे. स्ट्राईक वरती प्रतीक खेळतोय. 1 चौकार 1 षटकार. प्रीतम इथे फटका कडक आहे. पॉइंटला बीट केलं. पॉइंट आणि कव्हरला निश्चितच भेदत असताना कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीपला फरार. धावा मिळतील 4. षटकारानंतर चौकार. त्रेपन्न धावांचा पाठलाग या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अगदी आपण पाहताय तर सुरुवातीच्याच पहिल्या षटकावरती हल्ला केलाय. बॅटिंग करत असताना प्रतीक विषय अंतर किती लांब आहे, किती दूर आहे हे निश्चितच आपल्याला पाहायचं नाहीये आणि एक एक पाऊल टाकत इथून आपल्याला आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय. या अनुषंगाने सुरुवात केली. बॅट फसलाय फटका. बॅट फिरवली, कडा लागली आणि शॉट फाईन लेग वरती अमित भांडेनं सुंदर झेल टिपलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का क्रमांक 1 440चा झटका. प्रतीक विषय इज गॉन. धक्का क्रमांक 1 पहिला धक्का 440चा. ज्या फलंदाजानं स्वप्न दाखवलं होतं, ज्या फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी निश्चितच नेहमीच आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून उभा राहतो. वन मॅन शो प्रतीक विषय चांगला कॅमिओ मैदानात पेश केला आणि मैदानाच्या बाहेर जातोय. विकेट. संदीपजी काठोळे ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या वतीनं जयेश विषयसाठी षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे.
चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करावा लागेल. दोन्ही संघ कष्ट करतायत. एका संघाला परास्त केलं, एका संघाला हरवलं आणि त्यानंतर मैदानात उतरलेत. पहिल्या षटकात सुरुवात सुंदर झाली होती प्रतीकच्या माध्यमातून आणि प्रथमेशच्या माध्यमातून 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात अतिश आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोलवर अगदी आपण पाहताय तर बुंध्यात मारा. इथे व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. सिंगल मिळाली. सिंगल 1 धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते जाऊन पोहोचेल एकंदरीत 17 वरती. अतिश भांडे आलाय. जयेश आणि प्रथमेश जोडी मैदानावरती फलंदाजी करत असताना दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी. एकमेकांच्या जबाबदारीनं एकमेकांच्या निश्चितच साथीनं किल्ला लढवावा लागेल. एकमेकांच्या मदतीनं डाव सावरावा लागेल. चेंडू उंच गेलाय. झेलची सुवर्ण संधी स्वतः आतिश येतोय. झेल टिपत असताना दोघांमध्ये आपण पाहताय कॉम्बिनेशन नव्हतं. या अनुषंगानं झेल ड्रॉप. त्यानंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. आतिश आणि आदी दोघांमध्ये आपण पाहताय तर इथे थोडस कॉलिंग चुकलं आणि या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. विकेट घेण्याची संधी आली होती. झेल ड्रॉप. त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोअर कार्ड वरती जोडल्या जातील. आतिश आणि आदी मडके या 2 खेळाडूंच्या दरम्यान आपण पाहताय तर तिथे थोडस कॉलिंग चुकलं होतं आणि इथे आपण पाहताय 2 धावा स्कोअर कार्ड वरती ऍड केल्या जातील. जबरदस्त मॅच आजच्या रात्रीला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर ताकदवर. हार न मानणाऱ्या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. एक संघ आपण पाहताय शहापूर ग्रामीणचा तुफान आणि ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय पीटीसी पडगा टेनिस क्रिकेट ग्रामीणचा हा दर्जेदार संघ देवांश 11 वाफाळे बी. झेल पकडत असताना थोडासा जायबंदी या ठिकाणी आपण पाहताय. आतिश बॅटिंग करत असताना दर्जेदार केली. संघासाठी एक चांगला कॅमिओ पेश केला बॅटिंग करत असताना. गोलंदाजी करत असताना सुद्धा इथे आपण पाहताय संधी त्यानं निर्माण केली होती. त्यानंतर चांगल्या टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी करत असताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये चाललेला खेळ. आतिश भांडे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना जिम्मेदारी फार मोठी त्याच्या खांद्यावर. इथे स्ट्राईक रोटेट होतीये. 2 धावा स्कोअर कार्ड वरती इथे जोडल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज जयेश विशे. उजव्या हाताचा बॅटर. मोठ्या फटक्यांची त्याच्याकडनं खूप सारी अपेक्षा. या चेंडूवर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती पुन्हा नाहीये. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या दरम्यान इथे आपण पाहताय. ही रणनीती असते. ज्या वेळेला मोठे फटके मारून धावा मिळत नसतात, ज्या वेळेला मोठे फटके येत नसतात, त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं असतं. या अनुषंगाने आपण पाहताय या 2 धावा येत आहेत. स्कोअर कार्डला जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलं ते एकंदरीत 21 या काळावरती 21. 3 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 16 आल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये हा खेळ. अतिचा हा चेंडू बॅटची कडा. विकेटच्या मागे झेलची संधी पकडलाय आणि फलंदाज माघारी परतत असताना वाफाळे संघ अडचणीत सापडलाय. विकेट डाऊन. माझी बांगडी. त्रेपन्न धावांचा 53 रन्स टू विन. 53 धावा बनवायच्या आहेत आणि इथे आपण पाहताय तर संघ संकटात सापडत असताना पाहायला मिळतोय. जय झोटिंग धेंगरू देवरुग हा संघ सुद्धा इथे सज्ज होतोय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल बिग फाईट मुकाबला. भिवंडी ग्रामीणच्या अजून 2 धाकड आणि ताकदवर संघांच्या दरम्यान तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. जय झोटिंग देवरुग आणि त्यांच्या विरोधात MD स्पोर्ट्स मानकोली. दोन्ही संघ तयार होतील. तत्पूर्वी हा विद्यमान सामना. इथे विकेट मिळाली आहे गोलंदाज आतिशला.
विवर रचनेमध्ये बदल करतायत लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानात आतिशला मात्र इथून आतिशबाजी करावी लागेल. आतिश भांडे गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक वरती आतिश समोरच्या दिशेला ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. प्रीतम जोशी पकडून फेक करतोय, सिंगल मिळेल. एका सिंगल धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडीशी वाढ होतीये. स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. टोटल जर आपण पाहिलं तर तब्बल 53 धावांपर्यंत पोहोचायचंय. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ, या षटकामध्ये धावा रोखल्या. पहिल्या षटकात 16, त्यानंतर आपण पाहताय शेवटच्या बॉलवरती प्रतीकची मिळालेली विकेट आणि त्यानंतर केलेलं कमबॅक गोठेकरनं. बॅट फिरवली आहे विकेटच्या मागे. फिल्डर दोघही आपण पाहताय एकमेकांकडे पाहत राहिले आणि या चेंडूनं मात्र इथे क्षणाचाही उसंत न घेता सरळ गाठली सीमारेषा. नशिबाची साथ, चौकार. पुकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड एकंदरीत आपण पाहिलं तर टोटल जाऊन पोहोचलंय ते 26 या आकड्यावरती. 26 ऑन बोर्ड. शेवटचे 6 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 27 धावा. पहिल्या 2 बॉल वरती एकात 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा इथे शिरकाव करेल टीम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय वाफाळे बी आणि त्यांना फाईट करत असताना गोठेकर बी. सुरुवातीच्या 3 षटकात तब्बल 52 धावांचा डोंगर उभा केला आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकात इथे आपण पाहताय टोटल जमल्यात एकंदरीत 26 धावा. आता इथून 27 ची गरज. शेवटचे 6 बॉल. गोलंदाजी मार्कवरती तयार. शेवटच्या अंतिम षटकासाठी आदिनाथ मडके. 6 चेंडू 27. समीकरण जर आपण पाहिलं तर थोडस अवघड, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कधीही चमत्कार घडू शकतात. इथे आपण पाहताय पहिलाच डॉट आदी मडके. या वर्षीच्या हंगामामध्ये आणि अलीकडे आपण पाहत असेल तर भरपूर फॉर्म मध्ये खेळाडू. गोलंदाजी सुंदर करतो. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग गाजवली, मात्र त्याच्यावरती हल्ला चढवत असताना व्हॉट अ शॉट दॅट इज. जसा बॅट वरती आलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. जातीय धावफलकाला इथून उंची प्राप्त करून देण्याचं काम तो करतोय. चांगला चेंडू. इथे आपण पाहतोय बॅटची कडा आणि विकेटच्या मागे झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना धक्का मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या वाफाळे बी या टीमला झलक दाखवली, त्यानंतर माघारी. ठाकरे सर, दिवसा ढवळ्या नागोबा दिसला तर त्याला ठेचतील लोक. इथे आपण पाहताय जलवा दाखवतायत. गोटेकर संघ मैदानावरती विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आदी मडके चांगली गोलंदाजी करतोय. आपण चर्चा मागाशी करत होतो. TDPL ज्यानं गाजवली, इथे आपण पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज धावबाच्या स्वरूपात माघारी परतत असताना विकेट मिळाली. आपण पाहताय तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत.
आई गावदेवी गोठेकर बी हा संघ मैदानावरती विजय या ठिकाणी प्रस्थापित करण्याच्या तयारीत. गोलंदाजी अतिशय दर्जेदार. 53 धावांचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती उतरला. सुरुवातीच्या पहिल्या अगदी काही चेंडूंवरती आक्रमक हल्ला जरूर पाहायला मिळाला. इथे वाईट बॉल. माधव ठाकरे सरांचा इशारा. येस, इट इज वाईट बॉल. पाठीचे 2 वाजायला आलेले आहेत. तरी सुद्धा माधव सर इन्चार्ज. फटका दर्जेदार कडक. डोळ्यांचं पारणं फेडतोय. चेंडू सीमा पार. मुझको राणा जी माफ माधव सर आधीला सांगतात काय ओरपिच बॉल. त्याच्यावर आला षटकार. आणि आधी सुद्धा कदाचित सांगेल मित्रांना की गलती झाली. मात्र सामना जिंकला या ठिकाणी आई गावदेवी गोठेकर बी या टीमनं. आणि पुढील फेरीमध्ये पात्र होत आहेत. बिग फाईट मॅच पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा सामनावीर आपण घोषित करत आहोत.